नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील कांदळकर आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता 5वी विषय गणित घटक संख्या ज्ञानमधील उपघटक 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन प्रश्नाचे स्वरूप कसे असते या संदर्भात समजून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी 10 अंकी संख्यांचे वाचन व लेखन. तर याविषयी आपण सर्वात प्रथम काही महत्त्वाची माहिती बघणार आहोत आणि त्यानंतर प्रश्नांचे स्वरूप आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रश्नांचा सराव आणि त्यामध्ये मागील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारल्या गेलेल्या काही गणितांचा सराव या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी 10 अंकी संख्यांचे वाचन व लेखन हा जो उपघटक आहे, या उपघटकावरती जे प्रश्न विचारले जाणार आहेत, तर त्यामध्ये आपल्याला संख्या जी आहे ती अक्षरात दिलेली असेल, आपल्या अंकात ती संख्या ओळखायची आहे, दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे किंवा मग अंकात संख्या दिलेली असेल ती आपल्याला अक्षरात ओळखायची आहे. त्याचनंतर विद्यार्थी मित्रांनो, दशक शतक एकक दशक शतक स्वरूपामध्ये आपल्याला काही संख्या विचारल्या जातील आणि त्या संख्या आपल्याला अंकात किंवा अक्षरात लिहायला सांगितल्या जातील. त्यानंतर काही संख्या दिल्या जातील आणि त्या संख्येची अंकात लिहायची असेल, अक्षरात लिहायची असेल आणि जी अंकात अक्षरात लिहून आलेली तयार झालेली जी संख्या आहे तिची क्रमिक संख्या आपल्याला त्या ठिकाणी विचारलेली असेल, असं एक प्रश्नाचं स्वरूप त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. तर आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, बघा एक संख्या दिलेली आहे. आता बघा या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे. आता ही एक संख्या दिली आहे, या संख्येचे वाचन करा. आता आपण या संख्येचे काय तर आपल्याला वाचन करायचंय. तर बघा 4,75,31,52,689 अशी ही संख्या आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला जेव्हा ही संख्या दिलेली असते त्यावेळेस आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर त्यामध्ये बघा 10 अंकी संख्येचे वाचन करताना दशकोटी कोटी, दशलक्ष लक्ष, दशहजार हजार या स्थानांवरील अंक एकत्र वाचतात. बरोबर. आता बघा या ठिकाणी आपल्याला ही जी संख्या दिलेली आहे यामध्ये बघा दशकोटी कोटी, त्यानंतर दशलक्ष लक्ष, दशहजार हजार या स्थानांवरील अंक आपल्याला काय करायचे आहे तर एकत्र वाचायचे आहे. बरोबर. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, संख्या वाचन अचूक व सुलभ व्हावे यासाठी स्वल्पविराम घालून अंकांचे गट पडतात. आता ह्या ज्या संख्या आहेत ह्या आपल्याला दशकोटी कोटी, दशलक्ष लक्ष, दशहजार हजार या स्वरूपात एकत्रित वाचायच्या आहेत. तर एकत्रित वाचण्यासाठी आपल्याला ज्या अडचणी निर्माण होऊ शकतात, मग त्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्या संख्या सहजासहजी वाचता याव्यात. बरोबर. म्हणून त्या संख्यांमध्ये अंकांचे गट पडतात आणि त्या गटांची विभागणी स्वल्पविरामद्वारे केली जाते. म्हणजे स्वल्पविराम घालून अंकांचे गट त्या ठिकाणी पाडले जातात किंवा अंकांचे गट त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पडत असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, बघा स्वल्पविराम देताना प्रथम उजवीकडून डावीकडे 3 अंक. बरोबर. आता उजवीकडून डावीकडे म्हणजे बघा या ठिकाणी आता हे उजवीकडून डावीकडेचे 3 अंक आहे. बरोबर. म्हणजे शतक स्थानापर्यंतचे अंक. आता या ठिकाणी बघा एकक दशक शतक. आता या ठिकाणी कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी एकक दशक शतक. बरोबर. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो हजार, 10,000. बरोबर. त्यानंतर आहे लक्ष, दशलक्ष. बरोबर. त्यानंतर आहे कोटी आणि दशकोटी. अशा प्रकारचे गट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पडत असतात. आता जे पहिला गट येतो तो पहिला गट कसा पडतो तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, एकक दशक आणि शतकांचा हा पहिला गट पडतो. त्यानंतर दुसरा गट पडतो हजार, 10,000चा.
10,000चा. त्यानंतर तिसरा गट पडतो दशलक्ष लक्षचा आणि चौथा गट पडतो कोटी दस कोटीचा. त्याच्या पुढे अब्ज, दशअब्ज, अब्ज असा. तर या ठिकाणी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो गट एकक दशक शतकचा आहे हाच फक्त 3 स्थानांचा गट पडतोय आणि त्यानंतर जसं जसं आपण डावीकडे सरकतो तसं तसं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2-2 अंकांचा या ठिकाणी गट पडत असतो. तर या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, स्वल्पविराम देताना प्रथम उजवीकडून डावीकडे 3 अंक म्हणजे शतक स्थानापर्यंतचे अंक सोडून स्वल्पविराम देतात आणि त्यानंतर 2-2 अंक सोडून स्वल्पविराम विद्यार्थी मित्रांनो देत असतात. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, मी हे जे लिहिलेले आहे या ठिकाणी, तर हे आपण लक्षात ठेवायचे. एकक दशक शतक हा एक गट झाला, त्यानंतर हा पहिला गट झाला, त्याच्यानंतर 10,000 हजारचा हा दुसरा गट झाला, त्यानंतर दशलक्ष लक्षचा तिसरा गट झाला, दशकोटी कोटीचा चौथा. तर या ठिकाणी बघा पहिला जो गट आहे तो गट एकक दशक शतक 3 अंकांचा होईल आणि त्यानंतरचे जे गट आहेत जसं जसं आपण डावीकडे जाऊ ते 2-2 अंकांचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गट होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन या उपघटकासंबंधी महत्त्वाची जी पायाभूत माहिती आहे ती समजून घेतलेली आहे. या माहितीच्या आधारे आपण मागील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले काही प्रश्न आणि इतर काही प्रश्न असा प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नांचा सराव करून घेऊया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रश्न क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 1 इथे काय दिलेलं आहे, 89,21,350 ही संख्या अंकात लिहा. आता आपल्याला संख्या काय दिलेली आहे, 89,21,350 ही संख्या अंकात लिहायला आपल्याला सांगितलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी संख्या आपल्याला सोडवायची आहे किंवा ही जी संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे, तर त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आपण काय करायचं, अशा प्रकारचे जे प्रश्न येतात त्यासाठी आपण एक सोपी पद्धत या ठिकाणी आपण वापरू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्यावेळेस परीक्षेमध्ये आपल्याला एक कोरा कागद आपल्याकडे निश्चितपणे असणार आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला एक चार्ट तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा एक चार्ट तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर त्या चार्टमध्ये आपल्याला काय करायचे, असे गट पाडायचे आहेत. बरोबर. आता या ठिकाणी बघा एकक, दशक आणि शतकचा एक गट पाडणार आहे. त्यानंतर 1000, 10,000 आणि 1000चा गट पडेल बघा. 1000, 10,000. त्यानंतर लक्ष, दशलक्ष. बरोबर. त्यानंतर कोटी, दशकोटी. त्यानंतर अब्ज. आता अब्जपर्यंतच आपण या ठिकाणी बघूया. दशाब्जची संख्या येईल त्यावेळेस आपण दशाब्ज पुढे घेऊया. 89,21,000 बरोबर. आणि त्यानंतर विचारलंय 350. 350 ही संख्या झाली. म्हणजे संख्या काय तयार झाली, तर बघा आता इथं चुकायचं काही कारणच नाही ना, कारण आपण एक चार्ट तयार केलंय आणि त्या चार्टमध्ये आपण चार्ट बॉक्समध्ये आपण या ठिकाणी संख्या लिहिली, त्यामुळे चुकायचा काही विषयच या ठिकाणी राहत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी संख्या आपण लिहिलेली आहे बरोबर, 89,21,350 बरोबर, 21,350. मग आता हा पर्याय क्रमांक किती आहे बघा, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजेच काय, तर पर्याय क्रमांक 2चे उत्तर बरोबर आहे. आपल्याला पर्याय क्रमांक 2च्या वर्तुळाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रंगवायचे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 2 एक संख्या दिलेली आहे आणि ती संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही संख्या वाचता आली पाहिजे. आता ही संख्या काय आहे, तर बघा ही संख्या आहे 13,57,810 ही संख्या आहे. आणि जर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जर आपल्याला संख्या ओळखताना जर काही अडचण येत असेल, तर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, या ठिकाणी मी जी पद्धत तुम्हाला यापूर्वी सांगितली, मागचा प्रश्न सोडवताना मी जी तुम्हाला पद्धत सांगितली आहे,
त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर प्रश्न सोडून घ्यायचे आहे. बरोबर, म्हणजे आपला जो उत्तर आहे, उत्तर चुकण्याचे खूप कमीत कमी चान्सेस त्या ठिकाणी राहणार आहे. तर आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. त्यासाठी आपण विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, एक अशा प्रकारचा बॉक्स आपण हाताने वहीवर किंवा कोऱ्या पानावर करून घ्यायचा आहे. बरोबर, आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्यायचे बघा, एकक, दशक आणि शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. बरोबर, आणि अब्ज, दशअब्ज. बरोबर, अशा प्रकारचा एक चार्ट लिहून घ्यायचा. आणि आता ही जी संख्या दिलेली आहे, ही संख्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायची आहे, तर ही संख्या आपल्याला त्या ठिकाणी लिहून घ्यायची. मग आता या ठिकाणी ही जी संख्या आहे ही काय आहे, तर बघा ही संख्या आपण उजवीकडून डावीकडे लिहित जायची. मग बघा आपल्याला वरती संख्या किती दिलेली आहे, 13,57,810 ही संख्या दिली. ही उजवीकडून डावीकडे लिहित जायची. आता बघा या ठिकाणी आपण ही जी संख्या लिहिली, तर आपण 3 अंकी संख्या वाचू शकतो आणि आपण इथून पुढच्या सर्वच संख्या आपण वाचू शकतो, पण आपलं कन्फ्युजन होऊ नये. आता या ठिकाणी कसं आहे, संख्येमध्ये शून्य खूप कमी आहे, त्यामुळे आपल्याला लक्षात येतं. आता या ठिकाणी ही जर संख्या अशी राहिली असती तर ही वाचताना खूप अडचण झाली असती. आपल्याला शेवटी एकक, दशक, शतक, हजार, 10,000 असं हेच करत जावं लागलं असतं. बरोबर, पण या ठिकाणी काय केलेलं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी जो बॉक्स तयार केलेला आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं. आता इथं काय आहे, 13 कशाच्या घरामध्ये येतो, लक्ष. म्हणजे या ठिकाणी बघा 13 लक्ष. बरोबर, 57,000, 57,000. आणि हा जो तिसरा गट आहे 810. अशी अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी ही अंकात दिलेली जी संख्या आहे ती या ठिकाणी अक्षरामध्ये लिहिलेली आहे. आणि मग त्यामधून बघा आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत, आता या ठिकाणी हे जे 4 पर्याय दिलेले आहेत, या 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाची आपल्याला काय करायचं आहे, निवड करायची. मग बघा 13,57,810 संख्या आपण अक्षरामध्ये त्या ठिकाणी आपण ज्या नोट काढण्यासाठी जो कोरा कागद दिलाय त्याच्यावरती केली. पर्याय क्रमांक 4 चे उत्तर बरोबर असणार आहे. या ठिकाणी दिलेले 13,57,810. मग आपण या ठिकाणी 13,57,810 या ठिकाणी आपण ही संख्या ओळखलेली आहे. जरी आपल्याला ही संख्या बघितल्या आपण ओळखू शकत नसेल, तर आपण एकक दशक स्वरूपात आपल्याला त्याची मांडणी करून जर ओळखायची असेल तर अशा प्रकारचा एक चार्ट आपण तयार करून ठेवायचा आहे आणि संख्या आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला काय करता येणार आहे, ओळखता येणार आहे. पर्याय क्रमांक 4 चे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 च्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचे. आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 3. एका संख्येत 4 दशलक्ष, 0 लक्ष, त्यानंतर 0 10,000, 1,000, 5 शतक, 3 दशक व 7 एकक आहेत, तर ती संख्या कोणती? ठीक आहे, इथे करूया आपण. ठीक आहे, छोटं करूया. तर बघा इथं येईल एकक, दशक, शतक. बरोबर, त्यानंतर इथं 1000, 10,000. हे बघा एकक, दशक, शतक, 1000, 1000, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, त्यानंतर अब्ज आणि दशअब्ज असं. तर आपल्याला या ठिकाणी काय दिलेले आहे, 4 दशलक्ष दिलेले. आता दशलक्ष इथे आपण 4 लिहिले. लक्ष किती दिलेले, 0. बरोबर, त्यानंतर
दशहजार दिलेले आपल्याला 0, हजार दिलेले आपल्याला 1, त्यानंतर शतक दिलेले आपल्याला 5, दशक दिलेले 3 आणि एकक दिलेले 7. आता ही संख्या आपण सहज वाचू शकतो. 40 लक्षच्या घरात आहे तर 40 लक्ष त्यानंतर 1 0 1 म्हणजेच 1000च्या घरात आहे 1537. बरोबर. मग आता बघा या ठिकाणी हा जो पर्याय कुठे आहे बघून घ्या बरं आता तुम्ही. हा पर्याय बघा, पर्याय क्रमांक 1 पहिलाच पर्याय क्रमांक आहे. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 चे उत्तर बरोबर आहे. आपल्याला पर्याय क्रमांक 1 च्या वर्तुळाला त्या ठिकाणी रंगवायचे आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 4. आपल्याला या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे आणि ही संख्या आपल्याला काय करायची आहे तर ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची सांगितलेली आहे. आता ही संख्या किती आहे तर आपल्याला हे बघा, तुम्हाला जर प्रत्यक्ष डायरेक्ट म्हणजे संख्या बघितल्या समजा तुम्हाला जर ती संख्या वाचता येत असेल तर त्या संख्येचं काय करायचं आहे, आपण लगेच योग्य पर्यायाची निवड करायची आहे आणि वर्तुळ रंगवायचे आहे. परंतु आपल्याला थोडाफार डाऊट येतोय की ती संख्या वाचताना अडचण येते, त्यावेळेस आपण अशा प्रकारची जी युक्ती किंवा क्लुप्ती आपण या ठिकाणी वापरू शकतो. तर आता ही जी संख्या दिलेली आहे बघा, ही संख्या काय दिलेली आहे तर 6,606,000. बरोबर, 6,606,000. आता ही जर समजा आपल्याला अक्षरात लिहिताना अडचण येत असेल तर आपण पुन्हा एकदा काय करायचं आहे, अशा प्रकारचा एक चार्ट लिहून तयार करून घ्यायचा आहे. ऑलरेडी तुम्ही तो तयार केलेला असेल. बरोबर. हां, मग इथं एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. बरोबर. आता दशलक्षपर्यंतचीच आपल्याला ती संख्या अक्षरात लिहायची, तर ते आपण तेवढंच तयार करून घेऊ. मग आता इथं काय दिलंय 6 लक्ष दिलेले. मग 6 लक्ष काय करायचे आपल्याला या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षच्या घरामध्ये इथं लिहायचे. त्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला 6 लक्ष हजारमध्ये काही दिलेले का, हजाराच्या काही दिलेलं नाही. बरोबर. आणि मग नंतर आपल्याला जो पहिला गट आहे शतक दशक, 6 शतक आहे, 0 दशक आहे आणि 0 एकक आहे. मग आता ही जी संख्या आहे 6 लक्षच्या घरामध्ये आहे, लक्षच्या बॉक्समध्ये आहे म्हणून 6 लक्ष आणि आपल्याला डायरेक्ट पुढची संख्या वाचायची. हजार वाचायची गरज आहे, 0 असेल तर हजार वाचायची गरज नाही. 6,606,000. बरोबर. मग 6,606,000 हा पर्याय क्रमांक बघा कुठे तर 6,06,606 पर्याय क्रमांक 4 आहे बघा इथं 6,06,606 म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक 4 चे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 च्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रंगवायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 5. आता प्रश्न क्रमांक 5 काय आहे तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 आहे 7,07,706. ही जी आपल्याला संख्या दिलेली आहे 7,07,706 ही संख्या अंकात कशी लिहा. मग या ठिकाणी 4 पर्याय दिलेले. आता बघा या ठिकाणी आपण जी मेथडचा वापर केला त्या मेथडचा वापर करून आपण ही संख्या जर सोडली तर या ठिकाणी बघा 7,07,706 707 आहे इथं 6 गद्दे इथं 7 आहे बघा 7,07,707. तर बघा आता या ठिकाणी बघा 7,07,707 ही संख्या अंकात कशी लिहाल तर आता या ठिकाणी बघा 7,07,707. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय आहे 7,07,707 पर्याय क्रमांक 3 चे उत्तर बरोबर आहे. बरोबर. आता ते कसे तर बघा या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. बरोबर. मग आता इथं काय संख्या काय आहे 7 लक्ष. बरोबर. 7,000 मग 7,000. बरोबर. मग इथं 0 10,000 0 7,000 आणि 707. बघा पर्याय क्रमांक 3 चे उत्तर आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे 15,15,15 ही संख्या अंकात लिहा. आता विद्यार्थी मित्रांनो मागील प्रश्नपत्रिकेतील हे प्रश्न आहेत. तर 2017च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारला होता. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय 15,15,15,15
ही संख्या अंकात लिहा. मग आता 15,15,15 ही संख्या अंकात लिहायची आहे. तर आपण या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी बघा ही संख्या पर्याय क्रमांक 4 आहे. आता तुम्ही म्हणणार कसे, तर ते वाचनाचं जे स्वरूप आहे ते वाचनाचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे. आता थोडंसं फिरवून प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय विचारला आहे, 15 कोटी. आता या ठिकाणी परत चार्ट, तुमच्याकडे हा चार्ट आहे ना ऑलरेडी तयार केलेला असणार आहे तुम्ही, त्यामुळे तिथं तुम्हाला संख्या लिहिताना सहजासहजी तुम्ही लक्ष ठेवू शकता. बघा, एक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, हा तर 15 कोटी. 15 कोटी लक्ष दिलंय का, नाही. त्यानंतर 1500. आता 1500 म्हणजे कसे, तर 1500. मग 10,000 शून्य येईल आणि 1515. अशा पद्धतीने संख्या या ठिकाणी येणार आहे. मग पर्याय क्रमांक 4चं बघा, ही जी संख्या आहे ही पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. ती संख्या आहे 15,15,15. म्हणजेच काय, तर 15,01,515 ही संख्या आहे. पर्याय क्रमांक 4चे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4च्या उत्तराला आपल्याला त्या ठिकाणी रंगवायचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7, 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती. आता हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला होता. तर आता प्रश्न काय आहे, 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती. आता विद्यार्थी मित्रांनो, क्रमिक संख्या म्हणजे काय, तर दिलेली संख्या आहे त्या दिलेल्या संख्येनंतरची संख्या, म्हणजे क्रमाने येणारी संख्या. दिलेली संख्या आहे त्यानंतरच्या क्रमाने येणारी संख्या आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ओळखायची आहे. सर्वप्रथम आपण 5 कोटी, आता जी संख्या ओळखायची आहे ती आपल्याला अंकात दिलेली आहे आणि ज्या संख्येची क्रमिक संख्या ओळखायची ती संख्या आपल्याला अक्षरात दिलेली. मग आपण काय करायचं, ती दिलेली जी अक्षरातली ही जी संख्या आहे ही संख्या आपण काय करायचं, अंकात लिहून घ्यायची. बघा, 5,09,77,599 बरोबर ही संख्या आहे. आता यानंतरची क्रमिक संख्या आपल्याला त्यांनी विचारलेली आहे. मग आता बघा, 5,09,77,599 याची क्रमिक संख्या कोणती राहणार आहे, 5,09,77,600 ही संख्या आहे. मग बघा, 5,09,77,600 पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1चे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1च्या वर्तुळाला आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रंगवायचे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी विचारलेला आहे, 8,80,808 ही संख्या अंकात लिहा. पर्याय दिलेले आहे. तर हे पर्याय विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वप्रथम व्यवस्थित प्रश्न वाचायचा. प्रश्न वाचल्यानंतर पर्याय बघायचा. पर्याय बघितल्यानंतर आपल्याला तो प्रश्नाचा अंदाज येतो. आपल्याला साधारणतः पर्यायांचा आपल्याला अंदाज येतो, कारण आपल्याला म्हणजे अब्जपर्यंतची संख्या विचारलेली आहे. आणि जर आपल्या समोर जर त्या पर्यायामध्ये एखादी दशाब्जीची संख्या असेल, बरोबर, किंवा कोटीची संख्या असेल, किंवा लक्षची संख्या असेल, तर त्यामधून ते पर्याय कट होऊन जातात, बरोबर. आणि ते पर्याय कट झाले म्हणजे आपल्याला कमीत कमी पर्यायामधून उत्तराची त्या ठिकाणी निवड करायची असते. त्यामुळे प्रश्न वाचून घ्यायचा. प्रश्न वाचल्यानंतर आपण पर्याय पण वाचून घ्यायचे. मग आता आपण ही जी संख्या आहे ती आपल्याला अंकात लिहायची. तर आपण पुन्हा आपण जे आपल्या प्रश्नपत्रिकेवरती मागच्या जे नोट्ससाठी जे पेज दिलेलं आहे त्याच्यावरती आपण जो चार्ट तयार केलेला आहे तो चार्ट या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करायचं आहे, त्या चार्टचा वापर करून आपण या ठिकाणी संख्या काय करायची, शोधायची. मी इथं बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, बरोबर. त्यानंतर अब्ज, दशअब्ज. या ठिकाणी आता आपल्याला काय दिले, 8 अब्ज. अब्जाच्या घरात 8 लिहून घ्या.
बरोबर. त्यानंतर काय सांगितलंय 8,80,000 आपल्याला कोटी दिलेत का नाही म्हणून शून्य लिहायचे. लक्ष दिलेत का नाही म्हणून शून्य लिहायचे. डायरेक्ट आपल्याला 8,000 हजारच्या घरामध्ये 10,000 शून्य हजारच्या घरामध्ये 8 आणि त्यानंतर काय विचारलंय 808 विचारले. परत 808. बघा या ठिकाणी जी संख्या आलेली किती अंकी संख्या आली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 अंकी संख्या आली. याच्यामधली 10 अंकी संख्या कोणती आहे? ही 10 अंकी संख्या नाहीये. ही 10 अंकी संख्या नाहीये. ही सुद्धा 10 अंकी संख्या नाहीये. मग 10 अंकी संख्या ही आहे. मग आपण अंकांच्या संख्येवरूनच आपण ती संख्या ओळखू शकतो. तर या ठिकाणी बघा दिलेले आहे 8,80,808. पर्याय क्रमांक 4 चे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 च्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रंगवायचे आहे. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 9.9 ही संख्या अंकात लिहा. 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला होता. तर या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय 9.9 ही संख्या अंकात लिहा. पुन्हा आपल्याकडे आपण अशा प्रकारचा जो चार्ट टाकलेला आहे त्या चार्टच्या माध्यमातून आपल्याला ती संख्या काय करायची आहे शोधायची. बरोबर. पहा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष. बरोबर. आता इथं काय 9 दशलक्ष 9 दशलक्ष लिहिलं. लक्ष काही दिलंय का नाही शून्य लिहायचे. हजारमध्ये 0,000 10,000 0,000. बरोबर. त्यानंतर शतक 0 दशक 0 आणि 9. मग आता बघा किती अंकी संख्या तयार झाली 1 2 3 4 5 6 7 7 अंकी संख्या तयार झालेली. आता ही संख्या बघा 5 अंकी म्हणजे हा पर्याय नाही. त्यानंतर आता बघा ही 6 अंकी संख्या आहे म्हणजे हा पर्याय नाही. बरोबर. आणि 7 अंकी संख्या तयार झालेली आहे ना. मग आता या ठिकाणी बघा ही 8 अंकी संख्या आहे म्हणजे हा पर्याय नाही. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 9 दशलक्ष 9 म्हणजे पर्याय क्रमांक 2 चे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 च्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रंगवायचे आहे. प्रश्न क्रमांक 10 70,07,000 ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही 7च्या मध्ये एक शून्य कमी लिहिला तर तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. आता विद्यार्थी ईश्वरीला जी संख्या लिहायची होती ती काय लिहायची होती 70 लक्ष किंवा 70 लाख 7 ही संख्या लिहायची होती. पण तिने एक शून्य याच्यात कमी लिहिला. मग तिने लिहिलेली संख्या कोणती आहे बघा ही 7,07,000 ही आली. मग आता आपल्याला काय करायचं आहे 70,07,000 या संख्येमधून 7,07,000 वजा करायचे. बरोबर. मग आपण यांची या ठिकाणी वजाबाकी करून घेऊया. बघा 70,07,000 त्यामधून बघा 7,07,000 यांची वजाबाकी करायची. 7तून 7 गेले 0 0शी 0 0 0 0. त्यानंतर इथं बघा 10तून 0 0तून 7 जात नाही म्हणून इथं आपण एक हातचा घेतला त्याच्यामधून 7 वजा केले 3 या ठिकाणी 6 राहिले 6 म्हणजे 63,000. आता 63,000ने बघा इकडे किती आलं उत्तर 63 लाख. बरोबर. उत्तर 63 लाख आलं म्हणजे ती वजाबाकी 63 लाख आली. बरोबर. मग आता ती येथे प्रश्न काय विचारलाय 70,07,000 ही संख्या ईश्वरीने दोन्ही 7च्या मध्ये एक शून्य कमी लिहिले तर तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आली. कमीच आली बरं. लिहिलेली संख्या कमी आली. कितीने कमी आली 63 लाखांनी कमी आली. मग 63 लाख म्हणजे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 चे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 च्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रंगवायचे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो पहिले ही संख्या आपण अंकात लिहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा 75,09,535 ही संख्या 75,09,535 आणि याच्यानंतर येणारी क्रमिक संख्या काय असणार आहे 75,09,536. बघा पर्याय क्रमांक कोणता आहे 75,09,536.
पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4चे उत्तर बरोबर आहे. आपल्याला पर्याय क्रमांक 4च्या वर्तुळाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रंगवायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. आपल्या काही अडचणी असेल, समस्या असेल किंवा सूचना असतील तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कमेंट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.